तुम्ही लहानपणापासून ताराला ओळखता. ताराने आजवर फक्त आणि फक्त तिच्या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट केलंय. ही एक मनस्वी गायिका आहे. हे सोशल मीडिया वगैरे हे सगळं झेपत नाही तिला. कशाला ना, काय गरज आहे? मला वाटतं आज आपण फक्त तिच्या रेकॉर्डिंगवर फोकस करूया, म्हणजे तिलाही नीट गाता येईल आणि सगळं नीट पार पडेल. त्यामुळे मी म्हणते हे व्हिडिओ वगैरे हे सगळं आत्ता नको प्लीज. हे बघ भैरवी, जरा समजून घे. तिलोत्तमा, हे बघा, माझ्या दृष्टीने सध्या गाणं उत्तम रेकॉर्ड होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता ताराची मनस्थिती चांगली असणं फार महत्वाचं आहे. तिने ऑलरेडी एवढं प्रेशर घेतलंय या सगळ्याचं, त्यामुळे तिने मनमोकळेपणाने गाणं एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचंय. थँक्यू सो मच समजून घेतल्यासाठी. चला, आपल्यालाही निघायला हवं, वेळेत पोहोचायचंय. थँक्स. सर, असं 11th बुकिंग मिळणं शक्य नाही. आईला सांगूयात. आईचाच फोन आहे. हॅलो आई. सारंग, ऐक 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 ऐक, बरेच स्टुडिओ पाहिले आम्ही, पण बुकिंग फुल आहे का सगळीकडेच? आई, उद्या करूया का? नाही, उद्या नाही. या प्रकरणावर आजच पडदा पडायला हवा. एक काम करा, तुम्ही या घरी. भैरवीने एक स्टुडिओ बुक केलाय. या. भैरवीजी घरी येणार? बरोबर, ठीक आहे, येतो आम्ही. काय माहिती आता, आई म्हणते. बघूया, चल. हे बघ मित्रा, जी गाणार आहे ना ती गाताना दिसणार नाही आणि जी गाताना दिसणार आहे ती गाणार नाहीये. म्हणजे अहो, जी गाणार ती दिसणारच ना, आणि जी नाही गाणार ती पण दिसणार. अरे हो मित्रा, मी काय म्हणतोय नीट ऐक. जी गाणार आहे ती दिसणार नाहीये, म्हणजे दिसताना असं दिसेल की ती गातीये, पण ती गाणार नाहीये. पण ती दिसणार. दिसणार पण गाणार नाही. मग ती काय करताना दिसणार? हे बघ, मी काय सांगतो, आज समजा तुझ्यावर कॅमेरा आहे आणि लोकांना असं वाटतंय की तू गातोयस. हो. हा, पण तू गात नसतोस, मग दुसरंच कोणीतरी गात असतं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तेरे सूर और मेरे गीत. हा, तुला काय समजायचं ते समज. हा, कळलं ना? कळलं एकदम. बस बरं. हे बघ, नेहमीपेक्षा तुला 10 पट जास्त रक्कम देतोय. का देतोय? का? आत्ता या स्टुडिओ मध्ये जे काही चाललंय ना, ते स्टुडिओच्या दरवाजेच्या बाहेर जाता कामा. गुड. माई, मी सारंग सरांना स्टुडिओ बुक झाल्याचं कळवते. येते मी. लगेच आहे. ये तारक. हा सावली, बोल. अहो, स्टुडिओ बुक झालाय. हो, आईचा फोन आला होता, कळलं मला. पण तुम्ही तिघी आधी का गेलात तिकडे? अहो, घाई होती ना, आणि हा स्टुडिओ फक्त 2 तासासाठी बुक झालाय. आणि तसंही मला ते काहीतरी रिहर्सल करायची असते म्हणून. तुला तुला कसली रिहर्सल करायची? ते म्हणतात ना सारंग सर, टेक्निकल रिहर्सल, ते करायचे तारा मॅडमला, मला नाही. तर त्यांची मदत करायची मला. अच्छा, बरं ठीक आहे, मग आम्ही घरी जातो आणि सगळे येतो एकत्र. ठीक आहे, तोपर्यंत रेकॉर्डिंग सुरू करू नका. हो हो, ठीक आहे. विठुराया, याआधी पण कित्येक वेळा तूच मला या संकटातून बाहेर काढलंस. यावेळी पण कर रे मदत. काही कर, पण हे सगळे स्टुडिओपर्यंत पोहोचायला नको आहेत. मला गाणं रेकॉर्ड करायचंय. मला आधी हे सांग की तारा कुठे असणार आहे आणि सावली कुठे उभी राहणार आहे. सर, आपण काय करू ना, जी गाणार आहे ना तिचं आधी रेकॉर्डिंग करून घेऊ, आणि त्यानंतर जी दिसणार आहे तिचं शूट करून घेऊ. हुशार आहेस रे.
माझे पैसे वाया नाही गेले. मग सर वा 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 वा. जगन्नाथजी आपण आपल्याला लवकर रेकॉर्डिंग सुरू करायला लागेल. तू काळजी करू नको, देवा आपल्या मदतीला आहे. माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे, तो काही काळ त्यांना थांबवू शकतो. हो पण तरी काही सांगता येत नाही ना. अगं काही होणार नाही, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. चला रेकॉर्डिंग सुरू करूया. सर मला सांगा की गाणार कोण आहे आणि दिसणार कोण आहे? हे बघ, ही माझी लेक ही गाणार आहे हा. आणि नुसतीच दिसणार आहे. सावली मॅडम ना तुम्ही? हो तुम्ही थांबा, मी मध्ये जाऊन माईक सेट करून घेतो. काय रे काय झालं गाडी का थांबली? मग पोलिसांची नाकाबंदी दिसते. अरे बापरे, आधीच उशीर झालाय, त्यात हे काय. चल बघू. काय हो? काय झालं, नाकाबंदी कशासाठी आहे? हो मॅडम, अहो ऑर्डर आहेत वरतून आणि तुम्ही बसा की गाडीत. प्रोसिजर झाली की सोडतो तुम्हाला. हो पण कसली प्रोसिजर, काय चाललंय, जरा काहीतरी कळू दे. तुम्ही एक काम करा, तुमचे कोणी सिनियर असतील त्यांना पाठवा, मी त्यांच्याशी बोलते. तुम्हाला माहिती मी कोण आहे? रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी एक सुजाण नागरिक आहे. मला हे सगळं काय चाललंय ते जाणून घेणं महत्वाचं आहे. पाठवा सिनियरला. हॅलो मॅडम, लॉंग टाइम नो सी. अहो नागरिकांच्या हितासाठी तर काम करतो आम्ही. आणि सध्या या घडीला तुमचं हित यामध्येच आहे की तुम्हाला इथून पुढे जाता येणार. सावली मॅडम माईक सेट झालाय, तुम्ही आतमध्ये जा. पण वादक आले नाहीत अजून. ते कधी येणार आहेत? अगं आता आपल्याकडे तेवढा वेळ आहे का सावली? हो पण वादकांशिवाय. अगं आपले हे रेकॉर्डिस्ट दादा आहेत ना, ते सगळं मॅनेज करतील. तू फक्त आत जा आणि गाऊन आधी मोकळी हो. सावली मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही गेल्यानंतर आम्ही वादकांना घेऊन पुन्हा रेकॉर्डिंग करू आणि ते दोन्ही मिक्सिंग करू. नाही पण मी असं कधीच नाही केलंय. म्हणजे सूर ताल कसं सांभाळणार मी? अहो काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला इथून टेम्पो आणि क्लिक देईन ना, त्यानुसार का. ऐक ना, तुला इथे प्रॉब्लेम्स क्रिएट करायला नाही, सॉल्व्ह करायला बोलवलंय, कळलं? हो मॅडम, खरं तर प्रॉब्लेम तुमच्यामुळे झालाय. आता तरी तिच्याशी जरा सन्मानानं बोला. एक मिनिट तारा, आपण इथं भांडायला आलोत का? रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे ना आधी, मग ते करूया. माई काय करू मी? काय करू म्हणजे काय? माझ्याकडे ट्रॅक आहे, तू त्या ट्रॅकवर गाणं गा, नंतर हे मिक्सिंगचं वगैरे काय ते बघून घेतील ना. हो नाईस आयडिया, एकदा ट्राय करून बघू आपण. चला.